प्रथमतः निवृत्ती शेठ शेरकरांना हिरवाईच्या स्मरणार्थ माझे शेकडे शेतकरी बांधव, कारखान्याचे अधिकारी, माझ्या माया बहिणी इथं उपस्थित झाल्या त्यावेळेला मी तुम्हाला धन्यवाद देतो. माय बेस्ट फ्रेंड इज कमिंग नाव या. ही फ्रेंडशिप फक्त वरच्या वरची असते, जिव्हाळ्याची असते, म्हणजे राजकारणाची नसते. तात्पर्य सांगायचं असे, मी माझ्या वयाचा कोणी सभासद आहे किंवा नाही मला काही माहीत नाही, परंतु मी 5 पिढीचा साक्षीदार आहे. कारखान्याच्या शासनाजवळ ज्या वेळेला विचारमेने होते चेअरमन साहेब, आबा असू दे, 2-3 वसंत होते आमच्याजवळ, डुमरे होते, वाघ होते, काकडे होते, तेव्हा सगळे आम्ही एकत्रित बसायचो आणि विचार करायचो. प्रथमतः उंची कमी असल्यामुळं, विचार कमी असल्यामुळं गुऱ्हाळं निर्माण करायचं का हा आम्ही हे निर्माण केला होता विचार. आणि त्या दृष्टीने ताहराबाद असो, कोल्हापूरला असो, सोलापूरला असो, जिथं जिथं गुऱ्हाळं होती तिथं आम्ही फिरून सगळा निर्णय घेतला. शिवाजी काळे फक्त आमच्यात नव्हते का त्यावेळेला. मग विचार केला काय करायचं, एवढी मोठी तालुका, एवढा मोठा जनसंपर्क आपला ज्या वेळेला आहे, हे एवढ्याशा गुऱ्हाळावर आपलं भागणार नाही हो. आणि मग कारखान्याचा चंग बांधून धारेवाडीची काही जमीन असेल, इथली काही जमीन असेल, इथली माडानं असतील, हे सगळे ॲडमिशन आम्ही करून घेतली. त्याच्यात दुःखद वार्ता मी काही सांगत नाही, बोलूही नाही, पण ते महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो, वडिलकीच्या नात्याने तुम्ही कार्यकर्ते आहात, जवान आहात, सुंदर आहात, जनसेवेचं व्रत तुम्ही धारण केलेलं असेल, परंतु एकमेकाचा अवमानाने अपमान आयुष्यात कधीही करू नका, हा सगळ्यात महत्त्वाचा सांगावा आहे. आता तसं दिसत नाही, परिस्थिती बदललेली आहे. किती आहे माझा हांडे पाटील, किती वाईट असं, मी कधी दुसरं बोललोय, कधी रागवलोय तुझ्यावर, हे जगायला शिका. आणि याच्यात जो आत्मसन्मान जो माणसाला असतो, तेवढे तुम्हालाही सांगतोय, आत्मसन्मान जो असतो, कारण बरेचशा स्टेजवर मी पाहिलेलं आहे, जसं कसं घ्यायचं असं नका करत. एकदा यायचं आणि एकदाच मरायचं, एवढंच करा. शक्यतो जास्तीत जास्त प्रेमाने आणि जिव्हाळ्याने कसं वागता येईल. सकाळीच बातमी, शेतकरी सुखावला. अरे माझी 4 एकर धने पाण्यात गेले, बाजरी गेली 4 एकर, मका लावली होती ती कॉलेज झाली. ओक साहेब काय कल्पना आहे शहरातल्या माणसांना, SNEP आणि MRP आणि हे पैसे देताना ठरलेले पैसे आम्हाला कुठं कोणी काही जर देतच नाही, तर ह्या शेतकऱ्यांना तुमचं कसं भागवायचं हा भाग, आमचंच भागत नाही. आज इथं अशी अवस्था आणि परिस्थिती आहे. माऊली साहेब हे बोला ना जरा कुठं तरी, तर नेते म्हणून नुसते मोठमोठी भाषणं करतात. काय करायचं आहे माणसाने शेतकऱ्यांनी? 80 कोटी लोकांना काय फुकाट धान्य यांनी कमावलं होतं, 15,000 रुपये लेडीजला. अहो कामाला माणूस मिळत नाही, आज अशी अवस्था आहे. समजून घ्या तुम्ही. चेअरमन साहेब तुम्हाला अनुभव आहे, नाही मिळत माणूस, गणगणा फिरते, 500 दे, 600 दे, 800 दे, तोही माणूस मिळत नाही. आणि मग हे शेती करणारी शेतकरी माणसं ज्यावेळेला बसतील, त्यांच्यात परिवर्तन होईल, त्यावेळेला तुम्ही खाणार काय हा विचार करून ह्या शेतकऱ्यांवर वर्तन ठेवा तुम्ही. चेअरमनचं साहेबांचा नेहमी विरोधाभासात मी असायचा, अन्नाच्या सुद्धा विरोधाभास असायचा, पण मला सर्वसामान्य माणसाच्या कळकळाने विषय जो वाटतो ना, मी परखडपणे तिथं मांडायचा. अन्नाचं म्हणायचं ताना शेड बोलल्याशिवाय संवाद होत नाही. का म्हणायचं मलाही काय माहीत आहे. तर ज्यावेळेला आपण जे बोलतो सातत्याने आणि सत्य, त्यावेळेला ती एक मला सुद्धा उर्मी निर्माण होती, की आपण काय खोटं बोलत नाही. किती वेळ बोलत तरी थोडे. ओकसाहेब आले, ओकसाहेबांचं मी अभिनंदन केलं. का केलं? अरे आपण सगळे भाग्यवान आहे. हा माणूस नुसता TVवर दिसतो तुम्हाला, नाटकात याच्यात त्याच्यात, आणि तो प्रत्यक्ष तुमच्यासमोर उभा आहे ना. सो आय एम व्हेरी हॅपी. मला खूप आनंद झाला. भुसकेताईंना परत विचारतो, तब्येत पाणी बरी आहे ना? इकडे आहे का? बरी आहे ना? मी काय विचारतो नाही, पुढचं सांगत. लोक म्हणतील दादा काहीतरी बोलायला लागले. त्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो. अगोदरपणाने चेअरमन साहेबांनी, व्हाईस चेअरमन साहेबांनी मला इथं बोलायला लावलं वाटते, बोलायला लावू नये मला, कारण मी सरळ कधी बोलत नसतो. मी खरं बोलतो, मी सरळ बोलत नसतो, पण मी आहे ते खरं बोलतो, वस्तुस्थिती मांडतो. शेतकरी हो साहेब काय झालं, शेतकरी काय झाला, सुखावला.
कशात चुकावला तो? शेतकऱ्याची दुःख कोणाला माहिती आहे? मातीतल्या माणसानं मातीवर जो उभा राहतो तो. आणि तात्पर्य सांगायचं असं आहे की ज्या वेळेला आपण या परिसरामध्ये जीवन जगत असताना सगळ्यांची काळजी घेऊन जीवन जगणं हे सगळ्यांचं महत्त्वाचं आहे. परत तेच सांगतो, मनी कोणाच्याही बाबतीत दुस्वास न ठेवता दुसऱ्याचं म्हणजे हे जीवन जगणं आणि आत्मिक सन्मान आपण आपलाच मिळवायचा असतो. अधिक काही न बोलता अगोदरपणाने मला इथं बोलायला दिलं तेव्हा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद.